सकल हिंदू धर्मियांच्या वतीनं आयोजित पन्हाळा ते पावनखिंड धारातीर्थ मोहिमेसाठी सोलापुरातून 465 शिवभक्त हे शनिवारी रवाना झाले। पावनखिंडच्या 365व्या ऐतिहासिक रणसंग्रामाचं औचित्य साधून सोलापुरातील सकल हिंदू धर्मियांच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड धारातीर्थ मोहीम शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात आली होती। या मोहिमेसाठी सोलापुरातून 465 शिवभक्त पावनखिंडीला नतमस्तक होण्यासाठी शनिवारी रवाना झाले। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सिद्धराम गुब्ब्याडकर, राजू भिंगारे, राजू पाटील, बाबूराव जमादार, राजाभाऊ गायकवाड, देवीदास चेडेकर, प्रसाद कुलकर्णी, संजय कणके, संजय कोळी, मलिक हब्बू, पोगुल आदींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांना वंदन करून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत 8 बसेसमधून 400हून अधिक शिवभक्त रवाना झाले। दरम्यान भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी या मोहिमेचं कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या। आजची जी मोहीम आहे पन्हाळा गड ते पावनखिंड, या मोहिमेसाठी सोलापूर शहरातनं आणि खास करून शाहीर वस्ती या भागातनं जवळपास 400 मावळे या मोहिमेत सहभागी होतात आणि एक शिवाजी महाराज ज्या वाटेने गेले त्या वाटेने चालून जी प्रेरणा या सगळ्यांना येणार आहे। खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज ज्या पद्धतीने स्वराज्याची स्थापना केली आणि जोपर्यंत शिवाजी महाराज ज्या ज्या वाटेवरनं गेले त्या पदस्पर्शाने जी पावनभूमी झाली, अशा भूमीवर हे सर्व मावळे जाण्यास ही एक खरंच अभिमानास्पद आणि कौतुकाची गोष्ट आहे। या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो। 365व्या पावनखिंड रणसंग्राम दिनानिमित्त जागृती ग्रुप सोलापूर तर्फे सकल हिंदू समाज 400 शिवभक्तासह पावनखिंड विशालगड ते पन्हाळगड मोहीम आजपासून सुरू होणार आहे। त्यासाठी सर्व शिवभक्त आज निघत आहेत। या मोहिमेसाठी मोहीम प्रमुख वैभव पोळ, युवराज भोसले, गणेश अट्टे, किरण चौगुले, राजकुमार भिसे, गजानन आवले, अजय टोनपे, शिवा राठोड, प्रशांत भीमनपल्ली तसंच जागृती ग्रुपचे सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत नसली यांनी केलं।